नमस्कार. लर्न कम्प्युटर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुठल्याही PDF फाईलला तुम्ही इमेजमध्ये कसं कन्वर्ट करू शकता फोटोशॉप या सॉफ्टवेअरचा वापर करून. तर सर्वप्रथम मी तुम्हाला ही माझ्याकडं एक PDF आहे, सेल्स रिपोर्ट आहे एका कंपनीचा. तर मला फक्त आता याची कन्वर्ट करायचं याला इमेज फॉर्मॅटमध्ये. तर मी ते कसं करणार कट करून घेतो. सर्वप्रथम तुम्ही काय करा, Adobe फोटोशॉप ओपन करा. ओके, माझ्याकडे Adobe फोटोशॉप CS6 हे व्हर्जन आहे. तुम्ही कुठल्याही व्हर्जनचा वापर करू शकता. खूप सोपं आहे. Adobe फोटोशॉप ओपन केल्याच्या नंतर फाईल या टॅबमध्ये जायचं सर्वप्रथम आणि ओपन करायचं आहे. ओपन ला क्लिक करायचं आहे. ओके, ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला फाईल एक्सप्लोरर इथे ओपन होईल. तर ती जी तुम्हाला कन्वर्ट करायची इमेजमध्ये फाईल ती सिलेक्ट करायची. डेस्कटॉपवरती फाईल आहे. ओके, सेल्स रिपोर्ट. ओके, सिलेक्ट करून घेतली फाईल आणि ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर असा डायलॉग बॉक्स ओपन होईल. ओके, ओके करायचं, त्याला काहीच करायचं नाही. प्रेस ओके करायचं. ओके, आता तुम्ही बघू शकता याच्या पाठीमागील बॅकग्राऊंड आपोआप रिमूव्ह झालेला आहे. एक कट होऊन जेवढा डाटा होता तेवढीच क्रॉप झालेली आहे इमेज म्हणजे PDF. आता काय करायचंय, आल्याच्या नंतर असं परत फाईल टॅबमध्ये जायचंय. सेव्ह ॲज वरती क्लिक करायचंय. सेव्ह ॲज वरती क्लिक केल्याच्या नंतर डायलॉग परत एकदा एक्सप्लोर उघडून फाईल एक्सप्लोर. तुम्हाला ही फाईल जिथे सेव्ह करायची ते डेस्टिनेशन सिलेक्ट करायचं. डेस्कटॉपवरतीच करायची मला. सिलेक्ट केलं मी डेस्कटॉप. फाईलचं नाव द्यायचं आहे, तुम्हाला जे फाईलचं नाव द्यायचं ते सेम ठेवतो, सेल्स रिपोर्ट म्हणून. आणि त्याच्या खाली तुम्हाला फॉर्मॅट दिसते, फॉर्मॅटला सिलेक्ट करायचे आणि त्याच्यामधून तुम्ही JPEG हे सिलेक्ट करायचे. ओके, हे फॉर्मॅट सिलेक्ट केल्याच्या नंतर बाकी काही करू नका. सेव्ह ॲज करायचं फक्त. ओके, सेव्ह ॲज करायचं. असं आल्याशी तो हे एक ऑप्शन येईल, हे डायलॉग बॉक्स येईल. तर मीडियमच ठेवायचं आणि ओके प्रेस करायचं. क्वालिटी ओके. बघूया आपण, सेव्ह झाली आहे का आपली इमेज फाईल, तयार झाली. ओके, मिनिमाइज करतो याला. ओके, इथे बघू शकता तुम्ही इमेज फाईल ओपन करतो. हे बघा, इमेज फाईल तयार झालेली अशा प्रकारे. तुम्ही फोटोशॉपचा वापर करून कुठल्याही PDFचं कन्वर्ट करू शकता इमेजमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.